A very warm welcome to all my dear students. In the previous lecture, we have discussed about the molecular orbital energy level diagram of hydrogen, helium, and lithium. In this lecture, we are going to discuss next molecular orbital energy level diagram. The molecule is beryllium. The electronic configuration of beryllium is 1s2, 2s2. When these two beryllium atoms when combined together, there is a 1s orbital is do not contributing to the bonding. Only 2s orbital containing electrons are taking part in the bonding. Therefore we can write electronic configuration of beryllium molecule is Be2 in kk sigma 2s2 and sigma star 2s2. बेरिलियमचे दोन ॲटम एकत्र आल्यानंतर एक बेरिलियमचा मॉलिक्यूल तयार होते. एका बेरिलियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन जर बघितलं तर 1s2 2s2 आहे, की सेकंड सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, फर्स्ट सेलमध्ये 2च इलेक्ट्रॉन आहेत. परंतु फर्स्ट सेल मधले जे 2 इलेक्ट्रॉन आहेत ते बॉन्डिंग मध्ये भाग घेत नाहीत. फक्त व्हॅलन्स शेल मधले इलेक्ट्रॉन बॉन्डिंग मध्ये पार्ट घेतात. म्हणून आपण जनरली इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहित असताना बेरिलियम मॉलिक्यूलचं असं लिहितो की Be2 kk सिग्मा 2s2 अँड सिग्मा स्टार 2s2. आता सिग्मा 2s2 अँड सिग्मा स्टार 2s2 बघा, आता पहिल्या 1s2 मधले इलेक्ट्रॉन जर कंबाईन झाले तर 1s2 सिग्मा सिग्मा 1s2 अँड सिग्मा स्टार 1s2 कम्प्लिटली फिल होईल, परंतु ते बॉन्डिंग मध्ये भाग घेणार नाही. त्यानंतर येणारे इलेक्ट्रॉन जे आहेत ते 2s ऑर्बिटल मधले 2 इलेक्ट्रॉन आहेत, ते 2 इलेक्ट्रॉन सिग्मा 2s2 मध्ये 2 जातील, म्हणजेच बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन प्रेझेंट राहतील आणि रिमेनिंग 2 इलेक्ट्रॉन जे आहेत ते अँटी बॉन्डिंग मध्ये प्रेझेंट राहतील. आता आपल्याला बेरिलियम मॉलिक्यूलची जर बॉन्ड ऑर्डर कॅल्क्युलेट करायची असेल तर आपण जनरली हायेस्ट एनर्जी लेवल डायग्रामचे इलेक्ट्रॉन कॅल्क्युलेट करतो. तर बॉन्ड ऑर्डरचा फॉर्म्युला आहे बॉन्ड ऑर्डर इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मायनस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन अँटीबॉन्डिंग ऑर्बिटल डिवाइडेड बाय 2. Therefore, in beryllium molecule, 2 minus 2 divided by 2 is equal to 0. It means that no bond can be formed between beryllium atoms. Hence, it exists as monoatomic molecule. The bond order 0 येत असल्यामुळे आपण जनरली बेरिलियम हा मोनोएटॉमिक मॉलिक्यूल आहे असं कन्सिडर करू. देन नेक्स्ट मॉलिक्यूल इज बोरॉन. आता बोरॉनचा ॲटॉमिक नंबर 5 आहे. जर ॲटॉमिक नंबर 5 असेल तर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन येऊ शकतं 1s2 2s2 2p1. परंतु p ऑर्बिटल बघा पुन्हा 3 सब पार्ट आहेत, px py आणि pz ऑर्बिटल. देयर इज 1 इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन 2px ऑर्बिटल. Here is also same pattern repeated. 1s orbital of 2 boron atoms do not contribute to bonding. The 2s and 2p orbital of 2 boron atoms mix together and forms boron molecular orbital. There are 6 electrons, 3 from valence shell of each atom. आता बोरॉनच्या व्हॅलन्स शेल मध्ये 3 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत. आता 3 इलेक्ट्रॉन प्रेझेंट कसे आहेत बघा. तर बोरॉनचे टोटल इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत 5. त्यातल्या पहिल्या कक्षेत म्हणजे फर्स्ट सेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतील. रिमेनिंग सेकंड सेल मध्ये टोटल 8 इलेक्ट्रॉन प्रेझेंट राहू शकतात, किंवा 8 इलेक्ट्रॉन फुलफिल ऑक्टेट कंप्लीट करायसाठी 8 इलेक्ट्रॉनची गरज असते सेकंड सेल मध्ये. परंतु बोरॉनचा ॲटॉमिक नंबरच 5 आहे, त्याच्याकडे असतानाच इलेक्ट्रॉन 5च आहेत. त्यामुळे त्या 5 मधले पहिले 2 इलेक्ट्रॉन पहिल्या सेल मध्ये फुलफिल होतील आणि रिमेनिंग 3 इलेक्ट्रॉन आर प्रेझेंट इन द सेकंड सेल, दॅट इज द व्हॅलन्स शेल ऑफ बोरॉन. आता ते 3 इलेक्ट्रॉन व्हॅलन्स शेल मध्ये आहेत एका ॲटम मध्ये. आता 2 बोरॉन ॲटम एकत्र आल्यानंतर ते 3 इलेक्ट्रॉन मिळून 6 इलेक्ट्रॉन प्रेझेंट होतील. परंतु ते 6 इलेक्ट्रॉन प्रेझेंट असताना पुन्हा मॉलिक्युलर ऑर्बिटल एनर्जी लेवल डायग्राम नुसार इलेक्ट्रॉनचं फिलिंग होईल ऑन द बेसिस ऑफ above principle, Hund's rule and Pauli's exclusion principle. There are 6 electrons, 3 from valence shell of each atom, which distribute in various molecular orbitals. Hence, the electronic configuration of boron molecule becomes B2
kk sigma 2s2 sigma star 2s2, then pi 2py1 is equal to pi 2pz, where kk indicates the first shell of two boron atoms. It should be noted that in case of boron molecule, sigma 2px has high energy than pi 2py and pi 2pz. बघा आपण सगळ्यात पहिल्या लेक्चरला मॉलिक्युलर ऑर्बिटल एनर्जी लेवल डायग्राम मध्ये बघितलं होतं की जिथं दोन मॉलिक्युलर ऑर्बिटल एनर्जी लेवल डायग्राम दाखवते की एक ॲटॉमिक नंबर 7 पर्यंत आहे आणि एक ॲटॉमिक नंबर 8 पासून पुढच्या ॲटॉमिक नंबर साठी एक वेगळी मॉलिक्युलर एनर्जी लेवल डायग्राम होती. आता तिथं सिग्मा 2px पहिल्यांदा इलेक्ट्रॉन फिल होत होता, परंतु इथं बोरॉन मध्ये मात्र इलेक्ट्रॉन फुलफिल होत असताना पाय 2px आणि पाय 2pz मध्ये होते. सिग्मा 2px मध्ये इलेक्ट्रॉन फुलफिल होत नाही, फक्त पाय 2py आणि पाय 2pz मध्ये इलेक्ट्रॉन फुलफिल होते. आता जर याची बॉन्ड ऑर्डर आपल्याला बोरॉनची कॅल्क्युलेट करायची असेल तर आपल्याला बॉन्ड ऑर्डर कॅल्क्युलेट करत असताना नंबर ऑफ इलेक्ट्रॉन तर बोरॉनचे जर बघितलं आपण तर आता सिग्मा 2px लोएस्ट एनर्जी यायला पाहिजे होतं, परंतु पाय 2py आणि पाय 2pz ची लोएस्ट एनर्जी आहे ओनली फॉर बोरॉन मॉलिक्यूल. देयरफॉर these two electrons are filled in the pi 2py orbital and pi 2pz orbital. When we are going to now calculate the bond order, there is a formula for the calculation of bond order is number of electrons present in bonding molecular orbital minus number of electrons present in anti-bonding molecular orbital. बघा आता इथं बॉन्ड ऑर्डर जर कॅल्क्युलेट करायची असेल आपल्याला बोरॉन मॉलिक्यूलची, ही मॉलिक्युलर एनर्जी लेवल डायग्राम आहे की ज्यात सिग्मा 2s एक बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आहे, त्यानंतर सिग्मा 2px पाय 2py आणि पाय 2pz हे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आहे आणि सिग्मा स्टार 2s हा अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आहे, त्यानंतर पाय स्टार 2py पाय स्टार 2pz आणि सिग्मा स्टार 2px हे अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आहे. आपल्याला आता बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मधले इलेक्ट्रॉन मायनस अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल कंटेनिंग इलेक्ट्रॉन, आता इथं 4 बॉन्डिंग मध्ये आहेत, 2 अँटी बॉन्डिंग मध्ये आहेत, म्हणून 4 - 2 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 1. त्यामुळे बोरॉनचे बॉन्ड ऑर्डर 1 येते. इट मीन्स दॅट द 2 बोरॉन ॲटम्स आर बॉन्डेड बाय सिंगल बॉन्ड, म्हणजेच बोरॉन मॉलिक्यूल मध्ये एक सिंगल बॉन्ड प्रेझेंट असेल की जो 2 बोरॉन ॲटम अटॅच करत असेल. नेक्स्ट एक्झाम्पल इज द molecular orbital energy level diagram of carbon molecule. Here is same, one carbon atom are present here, then another carbon atom are present here. वा एक कार्बन ॲटम हा या साइड लेफ्ट साइडला प्रेझेंट आहे, दुसरा कार्बन ॲटम राईट हँड साइडला प्रेझेंट आहे आणि हे दोन कार्बन ॲटम लेफ्ट आणि राईट हँड साइडचे कार्बन ॲटम कंबाईन झाल्यानंतर हे सेंटरला जे आहे ती मॉलिक्युलर ऑर्बिटल एनर्जी लेवल डायग्राम. आता सपोज कार्बन ॲटमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन आहे 1s2 2s2 2p2. आता इथला पण कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन आहे 1s2 2s2 2p2. आता इथं 1s ऑर्बिटल जे आहे ते फर्स्ट सेल आहे की जे फर्स्ट सेल कम्प्लिटली फुलफिल आहे, त्यामुळे ती फर्स्ट सेल बॉन्डिंग मध्ये भाग घेत नाही. आता फक्त व्हॅलन्स शेल मधले इलेक्ट्रॉनच बॉन्डिंग मध्ये भाग घेतील की जे 2s ऑर्बिटल मध्ये प्रेझेंट आहे आणि 2p मध्ये की 2s मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि 2p मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. बघा इथं 2s मध्ये एका कार्बन ॲटमचे आणि दुसऱ्या कार्बन ॲटमचे 2s मधले 2 इलेक्ट्रॉन कंबाईन होऊन 4 इलेक्ट्रॉन जे आहेत ते 4 इलेक्ट्रॉन बॉन्डिंग मध्ये 2 आणि अँटी बॉन्डिंग मध्ये 2 प्रेझेंट राहतात. त्यानंतर मात्र 2 इलेक्ट्रॉन जे आहेत ते 2px मध्ये एक आहे, 2py मध्ये एक आहे. दोन्ही कार्बन ॲटमचा म्हणजे दोन्ही कार्बन ॲटम मधले 4 इलेक्ट्रॉन जे आहेत ते बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये फुलफिल होतील की जे पाय 2py आणि पाय 2pz मध्ये प्रेझेंट आहे. आता जर याचे आपल्याला बॉन्ड इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन लिहायचं असेल कार्बनचं तर C2 देन kk सिग्मा 2s2 सिग्मा स्टार 2s2 पाय 2py2 पाय 2pz2 पण पाय 2py is equal to पाय 2pz2 then सिग्मा 2px0. त्यानंतर जर बॉन्ड ऑर्डर आपल्याला कॅल्क्युलेट करायचे असेल तर नंबर ऑफ बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल इलेक्ट्रॉन्स आर 6 and anti-bonding electrons are here only 2. Therefore bond order of carbon is
6 minus 2 divided by 2 is equal to 2. It means that two carbon atoms are bonded by double bond. Due to no unpaired electrons in the molecule, carbon molecule is diamagnetic in nature. आता इथे डबल बॉन्ड आहे, दोन कार्बन कनेक्ट होतील डबल बॉन्डने, त्यामुळे त्यांच्याकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन प्रेझेंट राहणार नाही. त्यामुळे कार्बन मॉलिक्यूल जो आहे तो डायमॅग्नेटिक इन नेचर असेल. त्यानंतर नेक्स्ट आहे नायट्रोजन. आता नायट्रोजन मॉलिक्यूलची जर आपल्याला मॉलिक्युलर ऑर्बिटल एनर्जी लेवल डायग्राम बघायची असेल तर सिमिलरली सगळ्यात पहिल्यांदा इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन लिहून घ्यायचं. नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 7 आहे, 1s2 2s2 2p3. आता 2p3 मधले इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट झाले 2px1 2py1 and 2pz1. The 1s orbital of two nitrogen atoms do not contribute to bonding. आता 1s completely fulfill शेल असल्यामुळे ते बॉन्डिंग मध्ये भाग घेत नाही. त्यानंतर 2s and 2p orbitals mix to form molecular orbital. इथं मात्र बघा नायट्रोजन मध्ये 2 आणि 3 5 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत व्हॅलेन्स शेल मध्ये. मग एका नायट्रोजनचे 5 इलेक्ट्रॉन एका व्हॅलेन्स शेल मधले प्लस दुसऱ्या नायट्रोजन मधले 5 इलेक्ट्रॉन इन सेकंड व्हॅलेन्स शेल, दे आर कंबाइंड टुगेदर टोटल 10 electrons. Only 1s2 containing orbital electrons, they are do not contribute to the bonding. Therefore only 2s and 2p orbitals are taking part in bonding. 5 इलेक्ट्रॉन 2s मधले 2 इलेक्ट्रॉन आणि 2p मधले 3 इलेक्ट्रॉन व्हॅलेन्स शेल मध्ये प्रेझेंट आहेत एका नायट्रोजनचे. असे टोटल 2 नायट्रोजनचे मिळून 10 इलेक्ट्रॉन्स आहेत. There are 10 electrons, 5 from valence shell of each atom, which distribute in various molecular orbitals. Hence the electronic configuration of nitrogen molecule becomes N2 KK sigma 2s2 sigma star 2s2 pi 2py2 is equal to pi 2pz2, then sigma 2px2, where KK indicates the first shell of two nitrogen atoms. It should be noted that similar to boron and carbon, sigma 2px orbital higher energy than pi 2py and pi 2pz. The molecular orbital diagram of nitrogen molecule is shown here. This is the molecular orbital energy level diagram of nitrogen. One nitrogen is present here and second one is present here. 1s is they are do not part contributing in the bonding. 2s orbital containing 2 electrons are going to sigma 2s1 and sigma star 2s1. Remaining 2 coming from this another nitrogen atom. And 2p orbital there are 3 electrons. These 3 electrons are going to bonding or molecular orbital. And again these 3 electrons are present in the another nitrogen atom. They are again going to bonding molecular orbital. Therefore, when we are going to calculate the bond order of nitrogen molecule, the bond order becomes number of electrons present in bonding molecular orbital minus number of electron present in the antibonding molecular orbital divided by 2 is equal to 8 minus 2 divided by 2 is equal to 3. It means the two nitrogen atoms are bonded together by triple bond. म्हणजे 2 नायट्रोजन ॲटम एकत्र 3 बॉन्ड बांधले जातील नायट्रोजन मॉलिक्यूल मध्ये. आता ज्यावेळेस तिन्हीच्या तिन्ही इलेक्ट्रॉन व्हॅलेन्स शेल मधले कॉन्ट्रीब्यूट होते त्यावेळी मात्र इथं एक लोन पेअर नायट्रोजन वरती प्रेझेंट राहते आणि 3 इलेक्ट्रॉन बॉन्डिंग मध्ये भाग घेते एका नायट्रोजन ॲटमचे. त्यामुळे तिथं इलेक्ट्रॉन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन शिल्लक राहत नाही. त्यामुळे हे नायट्रोजन जे आहे ते डायमॅग्नेटिक इन नेचर आहे. लास्ट मीन्स इन ह्या लेक्चर मधला लास्ट पॉइंट जो आहे तो ऑक्सिजन मॉलिक्यूलचा जर आपण मॉलिक्युलर ऑर्बिटल एनर्जी लेवल डायग्राम बघितली तर इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन ऑफ ऑक्सिजन is 1s2 2s2 2px2 2py1 and 2pz1. It means 1s2 2s2 2p4. 1s orbital of two oxygen atom do not take part in bonding. Only 2s and 2p orbital mix to form molecular orbitals. There are 12 electrons, 6 from. बघा आता ऑक्सिजन मॉलिक्यूलच्या व्हॅलेन्स शेल मध्ये टोटल 12 इलेक्ट्रॉन आहेत. त्यातले 6 इलेक्ट्रॉन एका व्हॅलेन्स शेल मधले
which distribute in various molecular orbitals. Hence the electronic configuration of oxygen molecule becomes, जर इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन ऑक्सिजन मॉलिक्युलचं लिहावं लागलं आपल्याला तर असं लिहिता येईल ऑक्सिजन O2 दॅट इज देन KK सिग्मा 2s2 सिग्मा स्टार 2s2. आता इथं बघा हे ऑक्सिजनचे मॉलिक्युलर ऑर्बिटल एनर्जी लेवल डायग्राम आहे. 1s2 जे आहे ते KK असेल, देन 2s2 मधलं सिग्मा 2s2 सिग्मा स्टार 2s2, देन सिग्मा 2px pi 2py is equal to pi 2pz, then pi star 2py1 and pi star 2pz1. आता जर आपल्याला याची बॉन्ड ऑर्डर कॅल्क्युलेट करायची असेल तर बॉन्ड ऑर्डर कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल बघा इथले 2 बॉन्डिंग मध्ये आणि इथले 6 बॉन्डिंग मध्ये. इट मीन्स 6 अधिक 2 टोटल 8 इलेक्ट्रॉन बॉन्डिंग मध्ये प्रेझेंट आहेत आणि 2 अँटी बॉन्डिंग मध्ये इथं आहेत आणि 2 इथं अँटी बॉन्डिंग मध्ये आहेत. म्हणजे बॉन्डिंग मध्ये 8 आणि अँटी बॉन्डिंग मध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणून 8 minus 4 divided by 2 is equal to 2. It means that oxygen atoms are bonded by double bond. It means ऑक्सिजन मॉलिक्यूल जर बाइंडेड झाला असेल तर तिथं डबल बॉन्ड बाइंड केला जातोय. इट कॅन बी सीन दॅट देअर आर 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स इन pi star 2py and pi star 2pz. Hence the molecule is paramagnetic in nature. आता इथं बघा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत 2. आता 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतील, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन प्रेझेंट असेल तर तो पॅरामॅग्नेटिक इन नेचर असेल. म्हणून ऑक्सिजन मॉलिक्यूल जो आहे तो पॅरामॅग्नेटिक आहे. दिस कॅरेक्टर कॅनॉट बी एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी. दिस इज ग्रेट सक्सेस ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. आता हे जे पॅरामॅग्नेटिक काय येते आणि डायमॅग्नेटिक काय येते हे मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी एकदम डिटेल व्यवस्थित एक्सप्लेन करू शकते. फक्त व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी एक्सप्लेन करू शकत नव्हती, म्हणून हे सक्सेस आहे. ओके, वी विल स्टॉप हिअर.